नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, काल तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी खूप सारं प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. आणि मित्रांनो, पहिली न्यूज आहे, ट्रम्प यांनी 100% टेरिफ लावण्याची धमकी दिलेली आहे. हो मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्पने जगाला एक मोठा धक्का दिलेला आहे. ट्रम्प म्हणाले आहेत की जे देश रशियाकडून तेल विकत घेतात त्यांच्यावरती 100% टेरिफ लावला जाईल. हे ऐकून भारताची काळजी वाढली, कारण आपल्या एकूण क्रूड ऑइल इम्पोर्टपैकी 42% म्हणजे सर्वात जास्त रशियाकडून येतो. इंडिया US BTA टॉक चांगल्या दिशेने असल्याने इंडियाला एक्झेम्पशन मिळण्याची शक्यता आहे. आणि एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर यांनी आधीच वॉशिंग्टनमध्ये याबद्दल बोलणी सुरू केलेली आहे. पण जर एक्झेम्पशन नाही मिळाला तर इंडियाला मिडल ईस्टचे महाग तेल विकत घ्यावे लागेल आणि पेट्रोल आणखी महाग होऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे, युक्रेनने रशिया रिफायनरीज उद्ध्वस्त केलेल्या आहेत. मित्रांनो, युक्रेन युद्ध आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे, पण त्याचा परिणाम आपल्या पेट्रोल पंप्सवर होत आहे. युक्रेनच्या ड्रोन्सनी रशियाच्या सरातोव आणि रॅझान या रिफायनरीजवर हल्ला केलेला आहे आणि दोन्ही रिफायनरीज टेम्पररी बंद पडलेल्या आहेत. रशिया दररोज 5.5 बिलियन बॅरेल क्रूड ऑइल प्रोसेस करतो, त्यातील 7 ते 8% कॅपॅसिटी एका झटक्यात बंद झालेली आहे. इंडिया रशियाकडून डिस्काउंटेड प्राइसमध्ये क्रूड विकत घेतो, त्यामुळे जर रशिया सप्लाय कमी झाला तर इंडियाला इतर ठिकाणाहून महाग क्रूड ऑइल घ्यावे लागेल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मान्सून बद्दल. मित्रांनो, काही दिवसापासून मी मान्सून कमकुवत असल्याचं सांगत होतो, पण आता एक आनंदाची बातमी आलेली आहे. IMD म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने फोरकास्ट दिले आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकामध्ये वाईड स्प्रेड हेवी रेनफॉल होणार आहे. जूनमध्ये सरासरी 35 ते 40% कमी पाऊस पडला होता, पण जुलैमध्ये हा डेफिसिट भरून निघेल अशी IMDची आशा आहे. चांगल्या पावसाने खरीप पिकांचे सोविंग वाढेल आणि रिझर्व्हर पातळी वाढेल आणि फूड इन्फ्लेशन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, चांगला मान्सून म्हणजे ॲग्री स्टॉक्स आणि रुरल कन्झम्पशन स्टॉक्ससाठी ग्रीन सिग्नल भेटतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे, गोल्डमन सॅकने इंडिया GDP फोरकास्ट हा अपग्रेड केलेला आहे. मित्रांनो, जेव्हा गोल्डमन सॅक्स सारखी वॉल स्ट्रीटची सर्वात पॉवरफुल बँक भारताबद्दल पॉझिटिव्ह बोलते, तेव्हा जगभरातील इन्व्हेस्टर्स कान देतात. गोल्डमन सॅकने फायनान्शियल इयर 27 साठी इंडियाच्या GDP ग्रोथ फोरकास्टला 6.5% वरून 7% वरती अपग्रेड केलेला आहे. मित्रांनो, गोल्डमन सॅक म्हणतं की इंडिया हा पुढील 3 वर्षात जगातील सर्वात जास्त फास्ट ग्रोईंग इकॉनॉमी राहणार आहे आणि चायनापेक्षाही जास्त GDP ग्रोथ होणार आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, गोल्डमन सॅकच्या अपग्रेड नंतर FPI इंडियामध्ये जास्त पैसे आणतात आणि तेव्हा मिड कॅप आणि स्मॉल स्टॉक्स जास्त रॅली दाखवतात. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल बद्दल. तर एक ऐतिहासिक माइलस्टोन आज अनाऊन्स झालेला आहे, जो इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्रीसाठी खूप मोठा असणार आहे. मे 2026 मध्ये भारतात विकले गेलेल्या एकूण टू व्हीलर पैकी 10% पेक्षा जास्त इलेक्ट्रिक होत्या. म्हणजे मित्रांनो, पहिल्यांदाच EV टू व्हीलरने डबल डिजिट पेनिट्रेशन गाठलेलं आहे. मित्रांनो, एक विचार करा की मागच्या 3 वर्षापूर्वी हा पेनिट्रेशन फक्त 2% होता आणि आज तो 10% झालेला आहे. म्हणजे या 3 वर्षात EV टू व्हीलर मार्केटमध्ये 5 पटीने वाढलेले आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या कतार आणि बहरीन सोबतच्या डील बद्दल. तर मित्रांनो, इंडियाने खूप स्मार्ट डिप्लोमॅटिक कदम उचललेला आहे. इंडियाने कतार आणि बहरीन सोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे FTA निगोशिएशन फास्ट ट्रॅक केलेले आहेत. कतारने इंडियाचे सर्वात मोठे LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस सप्लायर आहे आणि बहरीन हे गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलचे गेटवे आहे. या FTA मुळे इंडियाचे पेट्रोकेमिकल, फार्मा, IT सर्व्हिसेस आणि टेक्सटाईल गल्फ मार्केटमध्ये ड्युटी फ्री पोहोचतील आणि चायनाला गल्फमध्ये कम्पीट करण्यात इंडिया एक कदम पुढे जाईल. इंडिया आधीच UAE सोबत सेपा केला आहे आणि आता कतार बहरीनचा FTA म्हणजे संपूर्ण गल्फ इंडियासाठी ओपन होणार आहे. मित्रांनो, गल्फ FTA मुळे रिलायन्स इंडस्ट्रीज, गेल, SRF लिमिटेड, डेव्हिस लॅब आणि इंडियन IT कंपनीज यांना गल्फमध्ये नवीन बिझनेस भेटेल. फार्मा एक्सपोर्ट गल्फमध्ये 5,000 कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे पर्सिस्टंट इंडिया बद्दल. तर भारतीय IT सेक्टरमध्ये एक ऐतिहासिक डील झाली आहे, जी तुम्ही कुठेही ऐकली नसेल. पर्सिस्टंट सिस्टीमने जर्मनीमधील नगारो ACला $1.4 बिलियन म्हणजे जवळपास 12,000 कोटींमध्ये ॲक्वायर करण्याची घोषणा केलेली आहे.
नगाराकडे युरोप, अमेरिका आणि मिडल ईस्टमध्ये 4,000 पेक्षा जास्त इंजिनियर्स आहेत आणि त्यांचे क्लायंट्स जगातील टॉप फॉर्च्यून 500 कंपनीज आहेत. या ॲक्विजिशन नंतर पर्सिस्टंट सिस्टीम एक $2 बिलियन रेव्हेन्यूची ग्लोबल IT कंपनी बनेल आणि विप्रो आणि टेक महिंद्रा यांना रेव्हेन्यूमध्ये चॅलेंज करायला तयार होईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे कोटक बँक बद्दल. तर भारतीय बँकिंग सेक्टरमध्ये एक मोठी बातमी आली आहे, जी कोटक महिंद्रा बँकच्या लाखो शेअर होल्डर्सना थेट इम्पॅक्ट करणार आहे. कोटक महिंद्रा बँकचे MD आणि CEO अशोक वासवानी यांनी स्टेप डाऊन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बोर्ड आता नवीन लीडरशिप शोधत आहे. उदय कोटक यांनी अशोक वासवानी यांना 2023 मध्ये नेमले होते आणि फक्त 2 वर्षात हा बदल बँकिंग इंडस्ट्रीला सरप्राइझिंग वाटत आहे. कोटक बँकच्या इंटरनल कॅन्डिडेट्समध्ये काही नावे डिस्कस होत आहेत आणि RBI अप्रुव्हल नंतर नवीन MD अनाऊन्स होईल. मित्रांनो, MD बदलाच्या अनसर्टेनिटीमध्ये कोटक बँकचा स्टॉक थोडा वोलटाईल राहू शकतो. स्टॉक जर 1,800च्या खाली आला तर लॉंग टर्मसाठी एक्सलेंट बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनेल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे प्रायव्हेट गोल्ड मायनिंग बद्दल. तर हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल की आपला देश जगातील सर्वात मोठा गोल्ड कन्झ्युमर आहे, पण आपल्याकडे आजपर्यंत प्रायव्हेट गोल्ड मायनिंग नव्हतं. आता पहिल्यांदाच भारत सरकारने राजस्थान आणि कर्नाटकामधील गोल्ड माइन्स साठी प्रायव्हेट सेक्टरला बिडिंग प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिलेली आहे. आजपर्यंत फक्त NMDC आणि भारत गोल्ड माइन्स ट्रस्ट या सरकारी कंपन्यांना सोने उत्खनन करता येत होते, पण आता वेदांता, हिंदुस्तान झिंक सारख्या प्रायव्हेट कंपनीज या रेसमध्ये उतरत आहेत. इंडिया दरवर्षी $40 बिलियन पेक्षा जास्त किमतीचे सोने इम्पोर्ट करतो आणि डोमेस्टिक मायनिंग वाढले तर हा इम्पोर्ट बिल नक्कीच कमी होऊ शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे जूनच्या GST कलेक्शन बद्दल. तर इंडियाच्या इकॉनॉमिक हेल्थचा सर्वात सरळ इंडिकेटर म्हणजे GST कलेक्शन आणि आज मला आनंदाने सांगायचे आहे की जून 26 मध्ये प्रिलिमिनरी GST डाटा खूप पॉझिटिव्ह आहे. जून 26 मध्ये इंडियाने 2.1 लाख कोटींपेक्षा जास्त GST कलेक्ट केलेला आहे, जो मेच्या 2.01 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. हे सलग तिसऱ्या महिन्यात 2 लाख कोटींपेक्षा जास्त GST कलेक्शन आहे, जे इंडियाच्या इकॉनॉमिक मोमेंटम मजबूत असल्याचे सिद्ध करते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सेबीने FNO ट्रेडिंग चे नियम कडक केलेले आहेत. मित्रांनो, FNO म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी एक महत्वाची बातमी आहे, जी दुर्लक्ष करून चालणार नाही. सेबीने रिटेल ट्रेडर्ससाठी FNO मिनिमम मार्जिन रिक्वायरमेंट वाढवली आहे आणि आता किमान 1.5 लाख रुपयाची मार्जिन असणे बंधनकारक आहे, जे आधी खूप कमी होते. हे सेबीने का केले तर सेबीच्या स्टडीनुसार FNO मध्ये 93% रिटेल ट्रेडर्स पैसे कमावतात आणि त्यांना प्रोटेक्ट करणे हे आता गरजेचे आहे. याशिवाय मित्रांनो, ऑप्शन एक्सपायरी दर आठवड्याऐवजी आता फक्त महिन्याच्या शेवटी असेल, पण सेबीने हे अजून जाहीर केलेलं नाहीये. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो आयफोन एक्सपोर्ट बद्दल. तर मेक इन इंडियाची एक अभिमानाची बातमी आहे आणि हे ऐकून प्रत्येक भारतीयाची छाती फुगेल. ॲपलने भारतातून फायनान्शियल 26 मध्ये तब्बल $17 बिलियन म्हणजे 1.42 लाख कोटींचे आयफोन एक्सपोर्ट केलेले आहेत, जे फायनान्शियल 25 पेक्षा 42% जास्त आहे. भारत आता ॲपलच्या ग्लोबल प्रोडक्शन मध्ये 15% हिस्सा देतो आणि टीम कुक यांनी पुढील 3 वर्षांमध्ये हा 30% करण्याचे टार्गेट सांगितलेले आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स, फॉक्सकॉन इंडिया हे या रिझोल्युशनचे हिरोज आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे कोल इंडियाच्या डिव्हिडेंड बद्दल. तर तुम्ही डिव्हिडेंड इन्कम शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कोल इंडियाने फायनान्शियल 26 साठी ₹25 पर शेअर फायनल डिव्हिडेंड जाहीर केलेला आहे, जो त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा फायनल डिव्हिडेंड आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एअर इंडिया बद्दल. तर मित्रांनो, टाटा ग्रुपने एअर इंडिया ताब्यात घेतल्यापासून काय बदल झाला हे ऐकले तर तुम्हाला खरंच अभिमान वाटेल. एअर इंडियाने फायनान्शियल 26 मध्ये तब्बल 100 नवीन एअरक्राफ्ट आपल्या फ्लीटमध्ये ऍड केले आहेत. त्यात बोईंग 787 ड्रीमलाइनर आणि एअरबस A320 न्यू यांचा समावेश आहे. एअर इंडिया आता लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस, टोकियो या सगळ्या मेजर इंटरनॅशनल रूटवर इंडिगोशी डायरेक्ट कॉम्पिटिशन देत आहे आणि हे बघून मित्रांनो, पुढील 2 वर्षांमध्ये एअर इंडिया इंडियाच्या नंबर 1 एअरलाईन बनण्याच्या मार्गावर आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो जिओ फायनान्स बद्दल. तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बद्दल एक अपडेट आहे, जी इंडियाच्या बँकिंग सेक्टरला शॉक देईल. रिलायन्सच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने ऑफिशियली पर्सनल लोन, होम लोन्स आणि व्हेकल लोन देणे सुरू केले आहे आणि ते पूर्णपणे डिजिटल आणि इन्स्टंट अप्रूव्हल देणार आहे. जिओ फायनान्शियलकडे आधीच जिओ टेलिकॉमचे 45 कोटी कस्टमरचा डेटा आहे आणि त्यांचा AI मॉडेल वापरून ते 3 मिनिटात लोन अप्रूव्ह करू शकतात.
HDFC बँक, बजाज फायनान्स, SBI यांच्यासाठी हे एक मोठे कॉम्पिटेटिव्ह थ्रेट असणार आहे, कारण जिओ फायनान्शियल कमी रेटमध्ये फास्टर क्रेडिट देऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आणि तुम्हाला कोणती न्यूज जास्त आवडली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.